करुणेची कविता तू मावत नाही कविते शब्दांशिवाय मधुर मावत नाही सुस्वर कविता तो मावत नाहीच कवितेतही शब्दांशिवाय तू मावत नाही सुस्वरातही डोळ्यामध्ये व्याकुळ सागर मावत नाही दुःखातही अर्थतेची दलाधुनी तू मावत नाही सूर्याबरोबर संसार तुझा चांदणे झाले आगीतही सूर्याबरोबर संसार सुद्धा चांदणे झाले आगीतही आणि सौभाग्याचे वादळ सुटले मारून गेले मरणातही सौभाग्याचे वादळ सुजले मारून गेले रमाईने नित्य स्वप्न असे पहावे रमाईने नित्य स्वप्न असे पहावे शिकून साहेबानी महाज्ञानी वंत व्हावे साहेबा प्रती साहेबा प्रती रमाची ही भावना मनोजी राजा माझे बंधू आणि माझी गुरु आहे साहेबा प्रती साहेबा प्रती रमाची ही भावना मनोजी राजा असतील तेथे माझे साहेब सुखी असतील तेथे माझे साहेब सुखी बांधवांनो माय मावल्यांनो एक एक शब्दांकडे लक्ष असावा खास करून माझ्या माय मावल्यांसाठी हे गीत सादर करतो मी मगांपासून आमच्या मावल्यांचं थोडंसं रमाईसाठी निवेदन होतं म्हणून हे गीत माझ्या माय मावल्यांसाठी सादर करतो मी एक एक शब्दांकडे लक्ष असावं बांधवांनो हा प्रसंग आहे 1913 ते 1917 दरम्यानचा सयाजीराव गायकवाडच्या स्कॉलरशिपमुळे डॉक्टर आंबेडकर परदेशात विदेशात शिकायला जातात आणि बाबाला निरोप देण्यासाठी माझी माय माझी महामाय मोठी माय या तीन दलितांची माय म्हणजे रामू रमाई बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी धक्क्यावर जाते आणि म्हणते साहेबांना साहेब विदेशात गेल्या पुजारीचे पत्र पाठवा आणि तुमचे आमचे बाबा दीनदलितांचे बाबा कैवारी यांचे बाबा लढवी यांचे या 9 कोटींचे बाबा विदेशात गेल्या रमायला पत्र पाठवते रामू मी सुखरूप पोहोचलो अमेरिकेत सुखरूप पोहोचलो मी माझी काळजी करू नको
आणि नंतर रामू सुद्धा बाबाच्या पत्राला उत्तर देते आणि लिहिते. काय लिहिले असेल या महामाईने, काय लिहिलं असेल या मोठ्या आईनं, काय लिहिलं असेल या 9 कोटीच्या महामातेनं. बांधवांनो, माय मावल्यानं तुमच्या समोर सादर करतो. अहो पतिराज लिहिते रामा. अरे टाइम वाढवलाय ना, अरे टाइम वाढवलाय ना. अरे 10 वाजायचे ना अजून. 10 मिनिटं कमी जाईल. शेवटचं गाणं 25 मिनिटं झाले फक्त. मंडळवाल्यांनी गाणं पाहिजे ना. मंडळवाले पाहिजे ना. उपयोग नाही. मंडळवाले पाहिजे. खुद झाला मंगळवारचं गाणं म्हणतो तेव्हा चान्स देत नाही. ते पाहिजे का खुद झाला. ठेव गेलं का? पेंट जमत नाही आपल्याला डायरेक्ट